नमस्ते, मी आहे पल्लवी। आज मी बनवणार आहे आळूची वडी। त्यासाठी लागणारे आळूची पानं, 2 वाट्या बेसन पीठ, त्यासाठी लागणार आहे बघा खोबरं, ओलं खोबरं 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ आणि इथं तिखट, मीठ, हळद आणि चिंच गुळाचा कोळ आणि आलं लसूण मिरची आणि त्याच्यासाठी लागणारं थोडंसं तेल। आता आपण आलं लसूण मिरची खलबत्त्यातून बारीक करून घेऊया। झालं बघा आता आपलं खलबत्त्यात वाटून मिरची आलं लसणाची त्यात आता आपण बेसन पिठात घालून घेऊया। हे बघा आता हे खोबरं आहे, ओलं खोबरं आहे बघा, हे पण आता आपण ह्यात घालणार आहे बेसन पिठात। ही कोथिंबीर आहे, ही पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहे। आणि हे बघा चवीनुसार मीठ आहे, हे पण घालून घ्यायचं। आणि लाल तिखट आहे, मिरची घातल्यामुळे लाल तिखट जरा कमीच घालायचं। आणि हे हळद आहे आणि त्या बघा चिंच आणि गुळाचा कोळ, तो पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहे बघा। आणि काय बघा तेल पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहे थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी, खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी। आणि हे बघा आपल्याकडे तेल पण आपण ह्याच्यात घालणार आहे आणि वरनं पण थोडं नंतर घालणार आहे। पाणी घालून हे मिश्रण आपण असं दाटसर करून घेणार आहे। आता बघा आपण हे पानाचे देठ काढून घेऊया आणि त्याला हे करून घेऊया। सगळ्या पानांचे असेच आपण देठ काढून घेऊया। बघा असे आपण देठ काढून घ्यायचे आणि त्याला असं लाटण्यानं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्या शिरा मोडल्या जातील अशा। तर बघा हे बेसन पिठाचं मिश्रण आता आळूच्या पानाला लावून घ्यायचं बघा असं आपल्या सगळ्या आळूच्या पानांची हे देठ वगैरे काढून झालेत बघा, शिरा मोडून झाल्या। आळूच्या पानासनी सगळं असं हे मिश्रण लावून घ्यायचं बघा। असं लावून घ्यायचं, एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं असं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं लावून घ्यायचं बघा। एक उलट एक सरळ, एक उलट असं एक सरळ ठेवायचं बघा पान। आणि आपण असं आता ह्याला लावून घेणार आहे बघा। तर बघा आपण पण हा आता रोळ बनवायला बघा, असा रोळ बनवून घ्यायचा बघा। रोळला पण मी बघा वरून पण असं मी बेसन पीठ लावणार आहे बघा। तर बघा असं बघा आपला हे आळूची वडीचं रोळ बनलाय। आपले रोळ बनवून तयार झाले बघा तिन्ही पण असे। आणि बघा मी आधीच कढई तापाय ठेवलेली होती आणि त्याच्यात मी तेल पण लावून ठेवलेलं होतं चाळणीला। आता आपण बघा हे उकडत ठेवूया, झाकण लावून एक 20 मिनिटं उकडत ठेवूया बघा। आता आपल्या वड्या उकडल्यात बघा, हे बघा बघू शकता तुम्ही। आता त्या आपण बाहेर काढून घेऊया ह्याच्यातून चाळणीतून। आता आपण ते गार व्हायला एक 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया बघा। त्या अशा वड्या उकडल्या आपण 5 ते 10 मिनिटं आपण ह्या चिरून घेणार आहे बघा आळूच्या वड्या। तर बघा अशा प्रकारे चिरून घ्यायच्या, अशा प्रकारे चिरून घ्यायच्या बघा सगळ्या। बघू शकताय कशा बघा। सगळ्या वड्या आपण कढई ठेवून घ्यायची, कढईला गॅस लावून घ्यायचा। आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊया बघा। हे तेल घालून घेते बघा त्याच्यात। आपण एवढं तेल घालून घेतले बघा। कुरकुरीत करायचं असलं तर जरा जास्तीच तेल घालायचं बघा। आता आपलं तेल तापले, तेलामध्ये थोडीशी तीळ टाकून घ्यायची बघा। आणि आता आपण त्याच्यात वड्या सोडणार आहे बघा अशा। आता आपण अशा वड्या सोडून घ्यायच्या बघा तेलामध्ये आपण अशा वड्या सोडून घ्यायच्या। आणि दोन्ही मंद आचेवर दोन्ही बाजूनं
मंद आचेवर दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यायच्या. हा बघा, मंद आचेवर आपण आता पलटी मारून घेणार आहे बघा. पळईकडची बाजू मंद आचेवरच मी सगळ्या वड्या तळायला लागले बघा. बघा आपण सगळ्या वड्या आपण अशा एका बाजूने पलटी मारून घेणार आहे बघा. सगळ्या वड्या ना असं पलटी मारून घ्यायचं बघा. खमंग खुसखुशीत आपल्या आळूवडी झाल्या बघा, कुरकुरीत बघा. बघा आता आपल्या आळूवडी तयार बघा. अशी झाल्या बघा आपल्या आळूवडी. या तुम्ही पण आळूवडी खायला.